आजकाल नाती तुटायला मोठ्या कारणांची गरज नसते. एक मोबाईल, एक चॅट आणि थोडंसं दुर्लक्ष इतकंच पुरेसं असतं. ही कथा आहे एका अशा संसाराची जो बाहेरून परफेक्ट दिसत होता पण आतून हळूहळू तुटत होता. ठिकाण पुणे शहर, पानेर परिसर, मध्यमवर्गीय कुटुंब, पण मॉडर्न सोसायटीमध्ये 2 BHK फ्लॅट EMI वरती घेतलेला. सकाळची वेळ होती. बाल्कनीत कपडे वाळत घातले होते. खाली मुलं खेळत होती. सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता. नेहा स्वयंपाकघरात काम करत होती. सान्वी, लवकर ये, पोहे थंड होतील. सान्वी हसत खेळत. आई, बाबा आले का? तेवढ्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. विकास थोडा थकलेला पण हसत, गुड मॉर्निंग माय डिअर प्रिन्सेस. सान्वी धावत येऊन त्याला मिठी मारते. विकास हा IT पार्क कंपनीत जॉबला होता. रात्री उशिरापर्यंत कामाचा प्रचंड लोड असायचा. तो घरात असला तरी त्याचे मन जाग्यावर नसायचे. तो मनात म्हणत होता, मी सगळं कुटुंबासाठी करतोय, पण तरी मी माझ्या कुटुंबापासून दूर का जातोय? नेहा, विकासची बायको, फुल टाईम हाऊसवाईफ. दिवसभर घर आणि मुलगी सांभाळण्यातच तिचा वेळ जात असे. नेहा मनामध्ये म्हणते, मी या घरासाठी सगळं देते, पण मला कोणी समजून घेत नाही. सान्वी 5 वर्षांची. सध्या तिला आईवडिलांच्या प्रेमाची गरज होती, परंतु दोघेही आपापल्या कामात नेहमी व्यस्त असत. ती हळू आवाजात बोलते, आई बाबा माझ्यासोबत खेळतील का आज? हॉलमध्ये टेबलवरती न भरलेले खूप सारे बिल बाकी होते. विकासने लॅपटॉप चालू केला, कारण रात्रीच्या ऑफिसचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. नेहाच्या फोनवर तिच्या आईचा कॉल येत होता. सान्वी एकटीच खेळत बसली होती. हॉलच्या एका भिंतीवरती त्या तिघांचा फॅमिली फोटो लावलेला होता. त्या फोटोमध्ये सर्वजण एकत्रपणे आनंदाने हसत होते. कधी कधी एका फोटोमध्ये सगळं परफेक्ट दिसतं, परंतु ते फक्त फोटोपर्यंतच मर्यादित असतं. हे घर तुटलेलं नव्हतं, पण हळूहळू तुटायला सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी रात्रीचे 11 वाजत आले होते. तरी देखील विकास अजून ऑफिसमधून आला नव्हता. जवळपास सर्वच लोक ऑफिसमधून निघून गेले होते. विकास लॅपटॉपसमोर बसलेला होता. त्याचे डोळे थकलेले होते. त्याच्या साईडला असणारा कॉफीचा रिकामा कप त्याने बाजूला सारला आणि तो स्क्रीनवरती त्याचं काम व ईमेल चेक करत होता. विकास मनात म्हणत होता, अजून किती काम आहे, मला तर घरात कोणी समजूनच घेत नाही. मी एवढं कशासाठी आणि का करतोय? त्याच्या मनात हे सुरू असतानाच त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती ऑफिसची HR रिया तिचा मेसेज येतो. हाय, अजून ऑफिसमध्येच का? विकास थोडा थांबतो. मेसेजला रिप्लाय करायचा की नाही हा तो विचार करतो. थोड्या वेळानंतर विकास रियाला रिप्लाय करतो, हो, काम चालू आहे. त्यानंतर रियाचा रिप्लाय येतो, सेम हिअर. IT लोकांचं लाईफच कठीण आहे. दोघांमध्ये संवाद हळूहळू वाढायला लागतो. कामाबद्दल थोडंसं बोलणं, ऑफिसच्या काही गप्पा, थोडंसं हसणं असं सुरू होतं. रिया, तुम्ही खूप शांत दिसतात, पण आतून खूप काही चालू आहे असं वाटतं. विकास मनात म्हणतो, कोणीतरी मला समजून घेत आहे. इकडे त्याच वेळी नेहा विकासची वाट पाहत असते. आता रात्रीचे 11:15 वाजले होते. त्यामुळे नेहाने विकासला फोन करते आणि विचारते, हॅलो, कधी येणार? तिकडून विकास म्हणतो, मला उशीर होईल, तू झोपून घे, आणि फोन कट करतो. ती शांत बसते. नेहा मनात म्हणते, फोनवरती बोलायला यांच्याकडे 1 मिनिटसुद्धा नाही का? विकास आणि रियाची चॅटिंग सुरूच होती. रिया म्हणते, कधी कधी वाटतं आपण सगळ्यांसाठीच जगतो, पण आपल्यासाठी कोणी नाही. विकास लगेच रिप्लाय करतो, हो, एकदम बरोबर आहे हे. आता दोघेही एकमेकांशी पर्सनल बोलायला लागतात. त्यांच्या घराबद्दल, त्यांच्या एकटेपणाबद्दल. ते आपल्या फिलिंग्स एकमेकांना चॅटिंगद्वारे शेअर करत असतात. काही नातं एकदम सुरू होत नाही. ते हळूहळू एका मेसेजमधून, एका रिप्लायमधून आणि एका भावनांमधून यातून तयार होत असतं. एका बाजूला विकास हसत चॅटिंग करत असतो आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला नेहा एकटी जेवण करत असते. नेहा स्वतःशीच बोलत असते,
आजसुद्धा मी एकटीच जेवण करत आहे. रियाचा मेसेज येतो, तुमच्याशी बोलून मनाला हलकं वाटलं. विकास मनात म्हणतो, घरात कोणी ऐकत नाही, पण इथे कोणीतरी ऐकत आहे. जिथे संवाद थांबतो तिथे अंतर सुरू होतं आणि जिथे अंतर सुरू होतं तिथे कोणीतरी तिसरा येतो. विकास आणि नेहा यांच्या नात्यामध्ये आता असंच काहीसं सुरू व्हायला लागलं होतं. ही फक्त चॅटिंग नव्हती, तर ही एक नवीन नात्याची सुरुवात होती. अशा एका वळणाची जिथून परत येणं खूप कठीण असतं. काही दिवसानंतर विकास आणि रिया ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये टेबलवरती एकमेकांसमोर बसले होते. रिया म्हणते, आज आपण असे समोरासमोर पहिल्यांदाच बोलत आहोत. विकासला थोडंसं कसं तरी वाटत असतं आणि तो म्हणतो, पण मला तर आत्ता पण आपण चॅटिंग करत आहोत असंच वाटतंय. आणि त्यानंतर दोघेही हसतात. रिया म्हणते, तुम्ही खूप काही मनात ठेवतात. कोणी स्पेशल आहे का लाईफमध्ये तुमच्या? विकास थोडासा इमोशनल होऊन म्हणतो, हो आहे, पण आता तसं काही उरलं नाही. जेव्हा माणूस चुकीचं करतो तेव्हा तो आधी स्वतःलाच पटवतो की तो बरोबर आहे. कॅन्टीनमध्ये बसून एकमेकांच्या डोळ्यात बघून हसणं आणि बोलणं सुरू होतं. कॅन्टीनच्या बाहेर छान पाऊस चाललेला दिसत होता. रिया आणि विकास कॉफी घेत असतात. रिया हळू आवाजात म्हणते, तुम्ही सोबत असतात त्यावेळेस मला खूप छान वाटतं, एकटं वाटत नाही. विकास काहीच बोलत नाही, पण तो आतून अटॅच होतो. इकडे नेहा जेवणासाठी विकासची वाट पाहत होती. आता रात्रीचे 10 वाजत आले होते. सान्वी ड्रॉइंग करत होती. सान्वी विचारते, आई बाबा येणार का? नेहा हसण्याचा प्रयत्न करते आणि हो बाळा, येतीलच आता थोड्या वेळात असं म्हणते. हळूहळू आता रात्रीचे 11:15 वाजत आले होते. विकास अजूनही रियासोबत कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसला होता. नेहा विकासला कॉल करते. विकास कॉल रिसीव करून मी थोड्या वेळाने येतो असे म्हणून लगेच कॉल कट करतो. रिया म्हणते, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. त्यावरती विकास म्हणतो, नाही, थोडा वेळ आहे अजून. कधी कधी आपण चुकीचं करत आहोत हे माहीत असतं, पण त्या क्षणाचं सुख आपल्याला आंधळ करतं. आता सान्वी झोपी गेली होती. नेहा आपली एकटीच थंड झालेलं जेवण बघत बसली होती. ती मनात म्हणते, मी काय कमी केलंय? घर सांभाळलं, मुलगी सांभाळली, तरी तो दूर का जातोय? आता नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एका बाजूला विकास आणि रिया हसत असतात, तर दुसऱ्या बाजूला नेहा एकटीच बसून रडत असते. रात्रीच्या 1 वाजता विकास घरी येतो आणि हळूच दार उघडतो. घरातील लाईट बंद असतात. त्याला वाटतं सगळेजण झोपले आहेत. तो त्याचा फोन चेक करतो, तर त्याच्या फोनवरती रियाचा मेसेज आलेला असतो. मी सुखरूप घरी पोहोचले आहे. मेसेज वाचून विकास स्माईल करतो. नेहा जागीच असते. ती हळू आवाजात विचारते, जेवणार का? विकास म्हणतो, नाही, आज ऑफिसमध्येच जेवण झालंय. हे त्याचे पहिले खोटे बोलणे असते. नेहा म्हणते, आपण बोलत का नाही आता? विकास चिडून बोलतो, नेहा प्लीज आता कसलाही ड्रामा करू नकोस. मी खूप थकलो आहे, उद्या बोलू. नेहा शांत होते, काहीच बोलत नाही. कधी कधी एक मोठं भांडण नातं तोडत नाही, पण असं छोटं शांत होणं सगळं संपवायला सुरुवात करतं. नेहा खिडकीतून बाहेर बघत असते आणि विकास मोबाईलमध्ये पाहत बसतो. दोघे एकाच घरात, पण आता मनाने खूप दूर झाले होते. ही फक्त एक चूक नव्हती, ही सवय बनत होती. आणि ज्या सवयी नात्यांपेक्षा मोठ्या होतात त्या घर तोडतात. काही दिवसानंतर रात्रीचे 12:30 वाजले होते. घरात सर्वत्र अंधार होता. फक्त हॉलमध्ये हलकी लाईट होती. सान्वी झोपली होती. नेहाला काही केल्या झोप लागत नव्हती. जेव्हा शंका मनात घर करते तेव्हा शांतता देखील आवाज देऊ लागते. विकास झोपलेला असतो. त्याचा फोन त्याच्या बाजूला असतो. विकासच्या फोनवरती वारंवार नोटिफिकेशन येत होते. नेहाचं तिकडे लक्ष गेले. नेहा मनात म्हणते, फोन पाहणं चुकीचं आहे, पण काहीतरी चुकीचं चाललंय असं माझ्या मनाला सारखं का वाटतंय? ती थोडंसं थांबते. पुन्हा फोनकडे बघते. कधीकधी सत्य जाणून घेण्याची भीती खोटं जगण्यापेक्षा जास्त असते. आता नेहा हिम्मत करून विकासचा फोन उचलते.
आणि त्याचं स्क्रीन अनलॉक करून घेते. नेहाचे हात थरथर कापत असतात. तिने नोटिफिकेशनवर टच करतात व्हॉट्सअप ओपन झाले. रियाचा मेसेज होता, मिस यू. आज खूप छान वाटलं तुझ्यासोबत. थोडा वेळ नेहाचा श्वास अडकतो. नेहा रियाचे बाकीचे मेसेज वाचते. तुझ्यासोबत असताना वेळ कसा जातो कळत नाही. घरी असताना पण तूच आठवतोस. नेहाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. ती खाली बसते. फोन हातातच असतो. नेहा मनात म्हणते, हे काय आहे? मी इतकी परकी झाली आहे का? विकासला अचानक जाग येते आणि तो नेहाच्या हातात त्याचा फोन पाहतो. तो विचारतो, नेहा, काय करतेस तू? नेहा घाबरते, पण आता थांबत नाही. नेहा थरथरत्या आवाजात विचारते, ही रिया कोण आहे? विकास काही सेकंद शांत बसतो आणि म्हणतो, ऑफिसमधली आहे, कामासाठी मेसेज आला असेल. नेहा रडत म्हणते, कामासाठी? मिस यू पाठवतात का? आता दोघांचेही आवाज वाढतात. नेहा म्हणते, मी तुझ्यासोबत आयुष्य घालवते आणि तू दुसऱ्या मुलीवरती प्रेम करतोस. विकास चिडून बोलतो, नेहा, आता खूप ओव्हर रिॲक्ट करू नकोस. ही फक्त एक चॅटिंग आहे, बाकी काही नाही. नेहा म्हणते, फक्त चॅटिंग? मग मी कोण आहे तुझ्यासाठी? विकास म्हणतो, तू कधी समजून घेतलंयस मला? मी एकटा होतो. नेहा रडत असते आणि म्हणते, मी घर सांभाळलं, तुझी वाट बघितली, मुलगी सांभाळली, आणि तू म्हणतोस मी समजून घेतलं नाही. दोघांच्या या आवाजामुळे सान्वीला जाग येते आणि ती हळूच दरवाजाजवळ उभी राहते. ती घाबरलेली असते. सान्वी म्हणते, आई, बाबा, का भांडतायत तुम्ही दोघे? दोघेही थोडा वेळ शांत होतात. नेहा रडतच सान्वीला मिठी मारते. नात्यातलं भांडण फक्त दोन लोकांमध्ये होत नाही. त्याचा आवाज त्या घरातल्या प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचतो. विकास काही बोलत नाही. त्याचा फोन घेऊन दुसऱ्या खोलीत जातो. नेहा जमिनीवर बसून रडत असते. एका खोलीमध्ये विकास फोनमध्ये पाहत बसलेला असतो आणि दुसऱ्या खोलीमध्ये नेहा आणि सान्वी असतात. त्या रात्री फक्त एक फोन उघडला गेला नाही, तर एक नातं तुटायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये आधीसारखी गडबड नाही. सगळीकडे एक शांतता पसरली होती. नेहा स्वयंपाक करत होती आणि हॉलमध्ये टेबलवरती विकास मोबाईल बघत बसला होता. दोघांमध्ये एकही शब्द बोलणं झाले नाही. सान्वी म्हणते, आई, बाबा, आज आपण बाहेर जाऊया का? दोघेही सोबत नाही म्हणतात. कधी कधी भांडण संपतं, पण नातं संपायला सुरुवात होते. आता घरातील वातावरण बदललेले होते. दोघेही वेगवेगळ्या वेळांमध्ये जेवण करत होते. दोघेही मोबाईलमध्ये जास्त वेळ द्यायला लागले होते. दोघेही एकाच घरात, पण दोन वेगवेगळं जग. दुपारचे काम आवरून नेहा एकटीच मोबाईल पाहत बसली होती. ती मोबाईलमध्ये जुने फोटो पाहत होती. अचानक व्हॉट्सअपला मेसेज येतो, करण, हाय नेहा, खूप दिवसांनी. नेहा मनात म्हणते, उत्तर द्यावं की नाही? नको, चुकीचं आहे हे. पण थोड्या वेळाने ती रिप्लाय करते, हाय करण. करण रिप्लाय करतो, कशी आहेस? अचानक आठवलीस? नेहा रिप्लाय देते, ठीक आहे. थोडं थांबते आणि मेसेज करते, तू कसा आहेस? करण रिप्लाय देतो, मी ठीक आहे, पण तू ठीक वाटत नाहीस. काहीतरी आहे, सांगशील का? नेहा रिप्लाय करते, कधी कधी खूप एकटं वाटतं. तिने पहिल्यांदा तिचे मन मोकळे करायला सुरुवात केली. जेव्हा घरात कोणी ऐकत नाही, तेव्हा बाहेरचा आवाज खूप जवळचा वाटतो. विकास अजूनही रियासोबत चॅटिंग करत असतो आणि आता नेहा देखील हळूहळू करणसोबत चॅटिंग करायला सुरुवात करते. आता दोघेही एकमेकांपासून दूर, पण दुसऱ्या कोणाशी जवळ जोडले जात होते. विकास रियाला मेसेज करतो, मिस यू डिअर. आणि दुसरीकडे नेहा करणला मेसेज करते, तू माझ्या मनातील सर्व गोष्टी ऐकल्यास त्याबद्दल थँक्स. सान्वीने तिने काढलेली ड्रॉइंग घेऊन येते. सान्वी म्हणते, आई बघ, मी फॅमिली ड्रॉइंग काढली आहे. सान्वीने ड्रॉइंगमध्ये एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला बाबा आणि मध्यभागी ती एकटीच आहे अशी ड्रॉइंग काढली होती. नेहा थरथरते, हे काय काढले बाळा? सान्वी, तुम्ही दोघे नेहमी वेगवेगळे असतात ना? काही दिवसानंतर नेहा विकासला म्हणते, आपण सान्वीसाठी तरी बोलू शकतो का? विकास फोनमध्येच बिझी असतो. प्लीज नेहा, मला स्पेस दे.
मला आत्ता वेळ नाही तुझ्याशी बोलायला. आता नेहा पूर्णपणे तुटते. तिचं रडणं चालू असतं, पण आवाज नाही. जेव्हा नातं वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न करायला हवेत, तेव्हा जर दोघेही हार मानले, तर ते नातं नाही, ती फक्त आठवण उरते. सान्वी झोपली होती, पण डोळ्यात अश्रू होते. नेहा खिडकीतून बाहेर बघत बसली होती आणि विकास त्याच्या फोनमध्येच व्यस्त होता. तिघे एकाच घरात होते, पण 3 वेगवेगळ्या दुनियेत. त्या घरात आता भांडण होत नव्हती, पण प्रेमही उरले नव्हते. काही दिवसानंतर घरात अंधार होता. फक्त हॉलमध्ये लाईट चालू होती. सान्वी कोपऱ्यात बसून शांतपणे खेळत होती. नेहा फोनमध्ये काहीतरी पाहत बसली होती. घरचा दरवाजा उघडतो आणि विकास आत येतो, थकलेला, पण फोन हातात. नेहा त्याला विचारते, आज लवकर आलास? नेहाच्या आवाजात टोमणा होता. विकास म्हणतो, हो, मीटिंग कॅन्सल झाली. नेहाच्या चेहऱ्यावर संशय आणि राग असतो. ती हळूच म्हणते, रिया कशी आहे? विकास थांबतो. तुला काय म्हणायचंय? नेहा तिचा फोन दाखवत म्हणते, हे बघ, करणचे मेसेजेस. तुला वाटतं का फक्त तूच करू शकतोस? विकास थोडा वेळ शॉक होतो. विकास रागाने बोलतो, तू तू पण? आता नेहाच्या डोळ्यात अश्रू असतात. हो, कारण तू मला एकटीला सोडलंस. जेव्हा 2 चुकी एकमेकांसमोर येतात, तेव्हा सत्य नाही, तर फक्त विनाश उरतो. आता दोघांचाही आवाज वाढतो आणि ते दोघेही एकमेकांसोबत भांडत असतात. विकास, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. नेहा म्हणते, तू आधी तोडला तो विश्वास. दोघेही एकमेकांचे जुने विषय काढतात. तू कधी वेळ दिला नाहीस, तू कधी समजूनच घेतलं नाहीस. मी एकटी झुंजत होते. दोघेही रागाच्या भरात घरात वस्तू इकडे तिकडे टाकत होते, दरवाजे आपटत होते. या दोघांची भांडणे पाहून बिचारी सान्वी तर खूपच घाबरली होती. ती रडत त्या दोघांकडे येते आणि म्हणते, थांबा ना, प्लीज थांबा. दोघेही काही सेकंद थांबतात. सान्वी रडत म्हणते, तुम्ही दोघे का भांडतात? मी काही चूक केली आहे का? नेहा कोसळते. विकास नजर चुकवतो. नेहा आता आतमधून पूर्णपणे तुटलेली असते. बस, आता पुरे. मला हे नातं नको आहे. ती आता फायनल निर्णय घेते. ती तिचे कपाट उघडून कपडे पॅक करायला लागते. सान्वी अजूनही घाबरलेली असते. ती म्हणते, आई, कुठे जातेस? नेहा रडतच म्हणते, थोड्या दिवसांसाठी आजीकडे. विकास रागाने बोलतो, जा, मला काही फरक पडत नाही. आणि आता त्याच्या डोळ्यात देखील पाणी येत असतं. अहंकार नेहमी जिंकला असं वाटतं, पण तो जिंकताना सगळं हरवतो. नेहा बॅग घेऊन उभी राहते आणि सान्वीचा हात धरून तिला बाहेर घेऊन जाते. विकास तसाच त्यांना जाताना पाहतो. दरवाजा हळूहळू बंद होतो. त्या दिवशी घरातून फक्त एक व्यक्ती बाहेर गेली नाही, तर त्या घरातून कुटुंब निघून गेलं. नेहा आणि सान्वी तिच्या आजीकडे, म्हणजेच त्यांच्या गावाकडचं घर, तिकडे जातात. आता विकास पुण्यातील फ्लॅटवरती एकटाच असतो. काही दिवसानंतर कधीकधी आपल्याला चुका आपल्या लगेच दिसत नाहीत, पण त्याची किंमत कोणीतरी निरागस भरतं. सान्वी कोपऱ्यात शांतपणे खेळत बसली होती, अगदी उदास. नेहा स्वयंपाक करत होती, पण मन कुठेतरी दुसरीकडेच होते. आजी म्हटली, काय झालं माझ्या सान्वी बाळाला? आधीसारखी आता हसत खेळत नाही. नेहाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, तिला बाबांची आठवण येत असेल. सान्वी हळू आवाजात म्हणते, आई, बाबा आपल्याला का सोडून गेले? तिच्या या बोलण्याने नेहाचे हृदय तुटते. नेहा म्हणते, नाही बाळा, ते कामात असतात खूप. आता नेहा देखील मनात म्हणते, मी काय केलं? तिचं बालपण तोडलं का? मी रागाच्या भरात इकडे येऊन माझ्या सान्वीवरती अन्याय तर केला नाही ना? आता तिला या गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागलेला असतो. विकास एकटाच आता त्या रिकाम्या घरामध्ये बसलेला असतो. आता त्याला नेहा आणि सान्वीची आठवण येत असते. विकासच्या हातामध्ये मोबाईल असतो. तेवढ्यात रियाचा मेसेज येतो, आर यू ओके? तो मेसेज वाचतो, पण आता तो रियाला रिप्लाय करत नाही. विकास त्या तिघांचा भिंतीवर असणारा फोटो पाहत बसतो. सान्वीचा तो गोंडस हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर सारखा येत असतो. आता विकास देखील मनामध्ये म्हणत असतो, मी काय केलं? मी कोणासाठी हे सगळं केलं? आता त्याला देखील पश्चाताप होत होता. इकडे आजीच्या घरात खेळता खेळता सान्वी अचानक चक्कर येऊन पडते. नेहा मोठ्याने ओरडते. सान्वी. सगळे घाबरतात.
तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेतात. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सान्वीची तपासणी करतात. नेहा रडतच असते. डॉक्टर म्हणतात तिने मानसिक त्रास करून घेतलेला आहे. मुलं अशा गोष्टी सहन करू शकत नाहीत. आता नेहाच्या डोळ्यासमोर सगळं भूतकाळात होणाऱ्या सर्व गोष्टी समोर येत होत्या. आता नेहाला अजूनच पश्चाताप होत होता. पाप नेहमी थेट आपल्याला लागत नाही, तर ते आपल्या सगळ्यात प्रिय गोष्टींना स्पर्श करते. नेहाला आता काहीच सुचत नाही. ती विकासला फोन करते आणि रडतच म्हणते, विकास, सान्वी हॉस्पिटलमध्ये आहे. विकास घाबरतो. काय, कसं, काय झालं माझ्या सान्वीला? तो लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. नेहा रडत बसलेली असते. दोघेही काही सेकंद एकमेकांकडे बघतात, पण काहीच बोलत नाहीत. जेव्हा पापाची जाणीव होते तेव्हा माणूस तुटतो, पण कधीकधी ती जाणीव खूप उशिरा येते. सान्वीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यामुळे तिचे ऑपरेशन लगेच करण्याचा निर्णय घेतला होता. ICUचा लाल दिवा लागला आणि आता ऑपरेशन सुरू झाले होते. नेहा आणि विकास एकत्र होते, पण दोघेही आतून खूप कचलेले आणि तुटलेले होते. दोघांच्याही डोळ्यात पश्चाताप होता आणि दोघेही आता रडत होते. त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा समजलं की त्यांच्या भांडणाची शिक्षा त्यांच्या मुलीला मिळते. विकास आणि नेहा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सान्वी लवकर बरी होऊन तिचे ऑपरेशन व्यवस्थित पार पाडावे यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते. कधीकधी जीवन आपल्याला दुसरी संधी देत नाही, कारण काही चुका परत सुधारता येत नाहीत. डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये असतात. मशीनचा आवाज सारखा बाहेर यांच्या कानावर पडत असतो. नेहा हात जोडून प्रार्थना करते. नेहा म्हणते, देवा, माझी मुलगी वाचव. मी भूतकाळात झालेल्या गोष्टी सगळं सोडून देईन. विकास देखील रडत असतो आणि म्हणतो, मी चुकीचा होतो. मी सगळं नातं तोडलं. फक्त एकदा मला माफ कर. ऑपरेशन थिएटरची लाईट बंद होते आणि डॉक्टर बाहेर येतात. चेहरा गंभीर. काही सेकंद शांतता. डॉक्टर हळू आवाजात म्हणतात, सॉरी, आम्ही तुमच्या मुलीला वाचू शकलो नाहीत. नेहा खूप मोठ्याने किंचाळते आणि ओरडते, नाही. तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खाली कोसळते. विकास तर पूर्णपणे स्तब्ध होऊन जातो. त्याला देखील काही सुचत नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत असतात. त्या क्षणी त्यांनी सगळं गमावलं, फक्त मुलगी नाही तर स्वतःलाही. आता सान्वी शांत पडलेली होती. नेहा तिच्या केसावर हात फिरवते. नेहा रडत रडत म्हणते, उठ ना गं माझ्या बाळा, मी आता तुझ्यासोबत खूप खेळेल, प्लीज उठ. विकास म्हणतो, मी बाप म्हणायच्या लायकीचा नाही. मी माझ्या मुलीला हरवलं. पाप आपल्याला लगेच शिक्षा देत नाही, पण जेव्हा देतं तेव्हा सगळंच काढून घेतं. काही महिन्यानंतर संपूर्ण घरामध्ये सान्वीची खेळणी तशीच सर्वत्र पडलेली असते. विकास आणि नेहा वेगळे राहतात. नेहा मनात म्हणत असते, त्या दिवशी जर मी फोन बाजूला ठेवला असता तर आज माझी मुलगी माझ्यासोबत असती. नेहा सान्वीची खेळणी हातात घेऊन म्हणते, मी आई होण्याची लायकी गमावली. मी माझ्या मुलीला वाचू शकले नाही. नातं तुटताना आवाज येत नाही, पण त्याची किंमत आयुष्यभर ऐकू येते. प्रेम बाहेर शोधू नका, कारण जेव्हा ते घरातून निघून जातं तेव्हा परत कधीच येत नाही. मोबाईल, पैसा आणि बाहेरचं आकर्षण या सगळ्यांच्या मागे धावताना कधीकधी आपण आपल्याच माणसांना हरवून बसतो. नातं जपायला वेळ लागतो, पण तोडायला फक्त एक चूक पुरेशी असते. घर हे विटांनी नाही, तर विश्वास, प्रेम आणि संवादाने उभं राहतं. आणि जिथे संवाद संपतो तिथे नातं हळूहळू संपायला लागतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करा. कारण इथे प्रत्येक कथा फक्त मनोरंजन नाही, तर आयुष्याला दिशा देणारा अनुभव असतो. धन्यवाद.